कारण अनेकांच्या मागण्या आहेत की पालकसाहेब तुमचे संदेशाचे व्हिडिओ जर तुम्ही आम्हाला पाठवले तर फार चांगल्या प्रकारे आम्हाला त्यावर मनन आणि अभ्यास देखील करता येईल आणि आम्हाला मार्गदर्शन देखील योग्य प्रकारे होईल. आणि म्हणून आजचा जो विषयामध्ये हा मार्मिक थोडा विषय आहे, धर्मांतरण किंवा पूर्ण परिवर्तन. या गोष्टीवर विचार करत असताना धर्मांतराची बाब आम्हाला पाहायला मिळते की धर्मांतराचा जो व्याख्यामध्ये गव्हर्नमेंटच्या व्याख्यामध्ये की मूळ धर्म सोडून दुसऱ्या धर्माचा स्वीकार करणाऱ्या ज्या व्यक्ती आहेत त्यांनी जो धर्म स्वीकारला आहे त्याला धर्मांतरण हा शब्द वापरला जातो. धर्मांतरण. दुसरं आम्हाला पाहायला मिळते की पूर्ण परिवर्तन. पूर्ण परिवर्तनाच्या बाबतीत आम्हाला पाहायला मिळते की त्याच्या ज्या काय फॉर्मिटी किंवा ज्या ज्या आज्ञा त्याच्या ज्या काय गोष्टी मुद्दे आम्हा प्रत्येकाच्या जीवनामध्ये ते पूर्ण करायचे ते कशा कोणत्या प्रकारचं पूर्ण करायचे त्याबद्दलचं जे काय की पवित्र शास्त्रात दिलेल्या ज्या गोष्टी या देखील ते काय की आम्हाला जे काय की वचनाच्या माध्यमातून अभ्यास करण्यास मिळत आहे. आणि आम्ही पाहतो की पूर्ण परिवर्तनाच्या एकंदरीत 5 स्टेप्स आहे, पायऱ्या 5 आहेत. 5 विभागामध्ये त्याचं जे काही विवेचन हे केलं जातं. पूर्ण परिवर्तन एकदम पूर्ण परिवर्तन हे माणसाच्या एक क्षणात किंवा काही थोडक्या दिवसातच होत नाही. तर त्याला ज्या काही परिवर्तनाच्यासाठी स्टेप बाय स्टेप अशा ज्या काही की त्याच्या जीवनामध्ये त्याला त्या गोष्टी पूर्ण कराव्या लागतात. तो पाठ नंबर 2 आपण पुढच्या ह्याच्यामध्ये महिन्यामध्ये पाहणार आहोत. परंतु पाठ नंबर 1 मध्ये जे काय की आज आम्ही महत्वाच्या मुद्द्याकडे आपण पाहूया की धर्मांतरण. डीप स्टडीतलं किंवा कायद्याच्या दृष्टिकोनातून आम्हाला पाहायला मिळते की दुसरा मूळ धर्म सोडून दुसऱ्या धर्माचा जेव्हा स्वीकार केला जातो त्यावेळेस त्याला धर्मांतरण झालं किंवा धर्मांतर केले म्हणून हा शब्द तिथं वापरला जातो. आता हा धर्मांतरणाचं जे शिक्षण अदृश्यरित्या आम्हाला पाहायला मिळत आहे की आमच्या भारतीय सोडाच परंतु जागतिक मंडळांमध्ये देखील हे धर्मांतरांचं शिक्षण पाहायला मिळतं. उदाहरणार्थ आपल्या भारतीय ख्रिश्चन ऍक्टमध्ये ख्रिस्ती ऍक्टमध्ये ख्रिश्चन मॅरेज ऍक्ट किंवा ख्रिश्चन कोण ख्रिस्ती आहे, भारतीय ख्रिस्ती कोण आहे याच्या व्याख्यामध्ये किंवा ह्याच्या कायद्यामध्ये ज्या गोष्टी दाखवलेल्या गेल्या आहेत त्या गोष्टीकडे आम्हाला जे काय की थोडं लक्ष देणं अभ्यास करणं जरुरीचं राहतं. त्यामध्ये एक नेटिव्ह ख्रिश्चन हा शब्द तिथं आलेला आहे की ज्यांचे आई वडील ख्रिस्ती होते त्यांची मुलं देखील ते ख्रिस्ती म्हणून त्या कायद्याने भारतीय ख्रिस्ती कायद्यानुसार त्याला जे काय आहे की तो व्याख्याप्रमाणे त्याची मुलं देखील ख्रिस्ती हे बनले जातात. परंतु धर्मांतरण आणि परिवर्तन यामध्ये जो काय फार मोठा जो फरक आहे तो फरक जाणून घेणं हे अत्यंत महत्वाची बाब आहे. नेटिव्ह ख्रिश्चन्स मध्ये आम्ही पाहतो की लेकरं मोठे लहान बाळ असाल तर काही चर्चेसमध्ये त्यांना बाप्तिस्मा दिला जातो. अर्थात त्याला कोणत्याही प्रकारे वचनाचं ज्ञान नाहीये. आईबाप ख्रिस्ती म्हणून लेकरही ख्रिस्ती. अर्थात जर आई वडिलांचं परिवर्तन झालेलं असेल, धर्मांतर झालेलं नसेल तर परिवर्तन जर झालेलं असेल तर कोणतीही अशी सुशिक्षित आध्यात्मिक दृष्टिकोनातून सुशिक्षित व्यक्ती ही लहान लेकरांचं किंवा लेकरांना बाप्तिस्मा घे म्हणून सांगण्याचा प्रयत्न करत नसते. का? कारण पूर्ण परिवर्तनाच्या ज्या महत्वाचे जे मुद्दे आहेत ते मुद्दे त्या लेकरांमध्ये यायला पाहिजेत. आमच्यामध्ये कसं आहे की त्याला 12 वर्षाचं झाले, 13 वर्ष झाले, चला आई वडिलांना सांगतात की तुला पालक सांगतात की तुम्ही आता लेकरांचं काय करा, बाप्तिस्मा करा. किंवा लग्नाचा प्रसंग आलेला आहे आणि मुलाचे बाप्तिस्मे झाले नाही आणि नंतर जे काय की अनेक जण जे काय की ते बाप्तिस्मे जे काय की त्यावेळेस मुलांचे जे काय की ते बाप्तिस्मे करायचा प्रयत्न करतात. लग्नाचा बाप्तिस्मा, बाप्तिस्मेचं मुख्य पवित्र शास्त्रात जे अर्थ सांगितलेला आहे तो अर्थ हा देखील आम्हाला जे काय की आम्ही समजून घेतला पाहिजे. हे पूर्ण परिवर्तनाच्या निगडीत त्याला कनेक्टेड आहे तो भाग.
आई वडिलांनी शिक्षण घेतलं नाही, त्यांनी त्यांच्या आई वडिलांनी त्यांना देखील लहानपणी बाप्तिस्मा दिला आणि तीच प्रथा जी पुढे आम्हाला पाहायला मिळते की तीच प्रथा पुढं जे काय आहे की ती प्रथा पुढे आलेली आहे की त्यांचे देखील लहान लहान लेकरं जे आहेत ते देखील त्यांच्या चर्चमध्ये जाऊन त्यांचे बाप्तिस्मे करतात आई वडील. इथं परिवर्तनाला कोणत्याही प्रकारचं परिवर्तन न झालेलं असताना बाप्तिस्मे हे देखील ते केले जातात. कारण भारतीय घटनेमध्ये ही एक फार एक त्रुटी, आमच्यासारखा एक ती त्रुटी मानतो भारतीय घटनेतली. भारतीय ख्रिस्ती कायद्यामध्ये जी त्रुटी आहे की जो प्रोफेसिंग करतो तो ख्रिस्ती आहे, किंवा जो जाहीर करतो की मी ख्रिस्ती आहे तो ख्रिस्ती आहे. आता आम्हाला पाहायला मिळते की काही आमिषाच्या माध्यमातून किंवा काय मिळते म्हणून जे काय की अनेक लोक जे काय आहे की त्यांनी तो ख्रिस्ती आहेत म्हणून जे जाहीर केलं आम्ही ख्रिश्चन आहोत, ख्रिस्ती आहोत. परंतु वास्तविक पाहिलेलं असताना की आध्यात्मिक दृष्टिकोनातून त्यांच्यामध्ये कोणत्याही प्रकारचं पूर्ण परिवर्तन झालेलं नाही. मूळ ज्या गोष्टी त्यांच्या जीवनामधल्या ज्या होत्या त्या जीवनामध्ये त्यांच्या त्या गोष्टी मध्ये ती काय किती त्यांचे जीव असते ते काय किती घालवत आहे. धर्म, ख्रिस्ती धर्म हा पवित्र शास्त्र शिकवत नाही. ख्रिस्ती धर्मशास्त्र हे माणसाच्या पूर्ण परिवर्तनावर जोर देतो. आत्म्यामध्ये बदल व्हायला पाहिजे, चेंजिंग व्हायला पाहिजे. आत्मा हा जो आहे तो मेन हा आध्यात्मिक दृष्टिकोनातून पाहिल्यामुळं आत्मा हा महत्वाचा असल्यामुळं आत्म्याच्या बरोबर शरीराला देखील जे काय की त्याच गोष्टी जे काय की ज्या गोष्टी आज्ञा पवित्र शास्त्रामध्ये दिलेल्या आहेत त्या गोष्टीची बांधिलकी ती प्राप्त होत असते. काय मिळत होतं म्हणून आम्ही ख्रिस्ती आहोत असं सांगणारे अनेक लोक होते. आणि घर वापसीच्या टायमामध्ये भारत देशामध्ये जे काही की आम्हाला पाहायला मिळते की अशी घर वापसी देखील झाली आणि हजारो लोक परत ते त्यांच्या मूळ ह्याच्यामध्ये परतले. फायदा काय झाला ते ख्रिस्ती म्हणून, अर्थात नामधारी ख्रिस्तीमध्ये त्यांनी जे काय किती गणना केलेली आहे ती पाहायला मिळते. न्यूटी ख्रिश्चन हे वास्तविक आई वडिलांच्या द्वारे त्या लेकराचं धर्मांतर केलं जातं जबरदस्तीने, हा भाग पाहायला मिळतो. आम्ही ख्रिस्ती आहोत म्हणून तू देखील ख्रिस्ती झाला पाहिजे, तू देखील काय घेतला पाहिजे, बाप्तिस्मा घेतला पाहिजे. याला पवित्र शास्त्र मान्यता देत नाही. इंडिव्हिज्युअल वैयक्तिक व्यक्ती जी आहे त्या व्यक्तीला ह्या सगळ्या गोष्टी स्वतःहून ह्या सर्व गोष्टी पूर्ण तेच कराव्या लागतात. आणि ह्यामध्ये आम्हाला पाहायला मिळतंय की त्यामुळं ह्या गोष्टी अशा असल्यामुळं भारत देशामध्ये किंवा जगातील ज्या ख्रिस्ती मंडळामध्ये की नामधारी ख्रिस्ती लोकांची संख्या सर्वात जास्त ही पाहायला मिळते. परिवर्तन झालेलं नाहीये, त्या मसीहाची ओळख झालेली नाहीये. तो निर्माण करता जो यावे एलोहिम जो आहे त्याच्याबरोबर देखील ओळख नाहीये. त्याने दिलेले जे नियम, त्याने लावून दिलेले जे विधी ते देखील जे काय की पाहण्यासाठी तयार नाही. आणि आम्ही स्वतःला जे काय की ख्रिस्ती म्हणून घेत असतो आणि ख्रिस्ती जे काय की रीतिरिवाजाप्रमाणे सगळ्या गोष्टी करायचा प्रयत्न करतो. परंतु हे नामधारी पण आम्हाला पाहायला मिळतंय की प्रत्येक नामधारी व्यक्ती ही आपल्या आपल्या आत्म्याच्या नाशास कारणीभूत ठरत असते. धर्मांतर हे जे झालेलं असतं आहेत मंडळांमध्ये अनेक सर्व मिनिमम अनेकांनी धर्मांतर करून घेतलेलं आहे. वास्तविक ते ख्रिस्तीच म्हणून घेणारे, परंतु धर्मांतराच्या लॉच्या नियमाप्रमाणे त्या धर्मांतराच्या शिक्षण प्रमाणे जे काय आहे की त्यांचं फक्त जे काय आहे की धर्म त्यांनी तो स्वीकारल्यासारखं ते जाहीर करत आहे. परंतु पाहायला मिळतं की सार्वकालिक पूर्ण परिवर्तनाच्या द्वारे प्राप्त होणारे जे सार्वकालिक जीवनाच्या माध्यमात जे सार्वकालिक जीवन आहे त्यापासून जे काय की ते फार वंचित आहे, लांब आहे, दूर आहे. सार्वकालिक जीवन त्यांच्याकडे नाही आलं अजूनपर्यंत, त्यांना माहिती नाहीये त्या बाबतीत.
ख्रिस्ती म्हणून घेणं किंवा मसीही म्हणून घेणं की जे मसीहाचे आहेत ते मसीहाचे म्हणून घेतील. परंतु आम्हाला पाहायला मिळतं मंडळांच्या इतिहासामध्ये, मंडळांचा जो इतिहास आहे प्रत्येक मंडळांच्या इतिहासामध्ये पाहायला मिळतं की आम्हाला ह्या गोष्टी पाहायला मिळतात की उदाहरणार्थ आज आम्ही रोमच्या मंडळीचं एक सेक्शन घेत आहोत. रोमची मंडळी एका व्यक्तीचं म्हणजे कॉन्स्टिट्यूशन जो राजा आहे, कॉन्स्टिट्यूशन राजाला जेव्हा जे काय की त्याच्या युद्धामध्ये जे काय की तो सफळ झाला, यश मिळवलं, परंतु त्या यशाचं कारण त्याने शोधलं की येशू मसीहा आहे. आणि म्हणून त्याने त्या कॉन्स्टिट्यूशन राजाने, रोमचा जो राजा आहे त्या कॉन्स्टिट्यूशन राजाने त्या रोमचा जो होता त्याने ख्रिस्ताचा स्वीकार केला आणि ख्रिस्ती झाला. परंतु राजा ख्रिस्ती आहे परंतु प्रजा ख्रिस्ती नव्हती. राजा ख्रिस्ती आहे परंतु प्रजा ख्रिस्ती नव्हती. म्हणून त्याने ऑर्डर काढली की जसं राजा ख्रिस्ती तसं त्याची प्रजा देखील ख्रिस्तीच असले पाहिजे. आणि तिथून आम्हाला पाहायला मिळते की तिथून तो धर्मांतराचा जो शिक्षण तिथं ते चालू झालं. आणि त्याने ते जे काय की अनेक तिथं संपूर्ण जे रोम मध्ये जे आहे ते सर्वांना जे काय की बाप्तिस्मेतून त्यांना ते ख्रिस्ती केलं. बाप्तिस्मा घेणाऱ्या कोणत्याही व्यक्तीला पवित्र शास्त्राच्या वचनाचा अभ्यास झालेला नव्हता, ज्ञान नव्हतं, त्यांना वचनाचं ज्ञान त्यांना नव्हतं, पण तरी देखील ते ख्रिस्ती झाले. अर्थात त्यांच्या मूळ ज्या गोष्टी होत्या जुन्या त्या गोष्टी त्या बरोबरच ते जे काय आहे की ख्रिस्ती धर्माला जे संयुक्त अशा प्रकारे जे काय की ते त्यांचे सर्व जे काय की काम ते करू लागले. वचन सत्य वचनाचं ज्ञान जे काय की आम्हाला पाहायला मिळतंय की त्यांना शिकवलं गेलं नाही, फक्त तोंडी ओळख झालेली आहे मसीहाची. पुढे देखील आम्ही पाहतो की त्यामुळं मंडळांमध्ये पवित्र शास्त्राचा अभ्यास करण्याची गोडी किंवा शिक्षण हे मंडळींच्या सभासदांना लागलेली नाही. हा फार मोठा घाटा. ज्ञान हे संपादन करून घेण्यासाठी मंडळीचे सभासद जे काय की त्यासाठी त्यांच्यामध्ये कोणत्याही प्रकारची गोडी किंवा आवड नाही. आणि आज सगळ्यात तसंच ती परिस्थिती ही देखील सगळ्या मंडळांमध्ये पाहायला मिळते. टोटली रविवार आहे म्हणून जे काय की उपासनेसाठी जाणं, काही कार्यक्रम सणवार आहेत तर मंदिरामध्ये जाणं, याच्याखेरीज त्यांच्याजवळ दुसरं काहीच नाही. कारण पवित्र शास्त्रातील वचनाचं जे ज्ञान त्यांच्याजवळ नाहीये. अर्थात त्यांचं धर्मांतर झाल्यामुळे फक्त परिवर्तन झालेलं नाही. पूर्ण परिवर्तन जे आम्ही पाहतो की याच्या एकंदरीत ज्या काही 5 पायऱ्या आहेत त्या 5 पायऱ्यांचा अभ्यास आम्ही पुढच्या महिन्यामध्ये जो नेमून ठेवला जो रविवार असेल त्या दिवशी तो घेतला जाईल. परंतु आम्हाला पाहायला मिळते की या परिवर्तनामध्ये जे महत्वाचे जे मुद्दे आहेत त्या मुद्द्याकडे देखील जे काय की आम्ही लक्ष केंद्रित करत आहोत की यामध्ये धर्मांतराच्या द्वारे तुम्ही वचनानुसार परिपूर्णता करू शकत नाही. धर्मांतराच्या द्वारे तुम्ही वचनानुसार पवित्र शास्त्रातील वचनानुसार परिपूर्णता करू शकत नाही. यामध्ये परिवर्तन जे होत असतं करून घ्यावं लागतं. त्याच्या ज्या पायऱ्या आहेत ते एकदम सडनली पूर्ण परिवर्तन होत नाही. मन फिराव किंवा आत्म्याचं जे काय की आत्मा हा जो काय की ते जुन्या गोष्टी सर्व ज्या आहेत त्या सोडून नवीन ज्या गोष्टी सत्यतेमध्ये आलेल्या ज्या गोष्टी त्या ग्रहण करणं, त्याप्रमाणे चालणं, त्याप्रमाणे आचरण करणं, ह्या ज्या गोष्टी परिवर्तनाच्या शिक्षण मध्ये पाहायला मिळतात ते धर्मांतरित झालेल्या व्यक्तीमध्ये पाहायला मिळत नाही. पूर्ण परिवर्तनाच्या ज्या सेक्शन्स मध्ये आम्हाला पाहायला मिळते काय उदाहरण बघूया. डिफरंट काय फरक. पहिला फरक आम्ही पाहतो की विश्वास जो पहिला आहे की वचन पहिलं आहे. पहिला मुद्दा विश्वास पहिला आहे की वचन पहिलं आहे.
धर्मांतरामध्ये वचनाला कोणत्याही प्रकारे महत्व दिलेलं नाही की त्याने पूर्ण पवित्र शास्त्रातील वचनाचा अभ्यास करावा, त्याचं जे काय की पाठांतर करावं, आपल्या जीवनामध्ये आचरण करावं आणि नंतर त्यांनी धर्मांतर करावं, त्यानंतर त्यांनी मसीहाला स्वीकारावं. असं धर्मांतराच्या शिक्षणामध्ये पाहायला मिळत नाही. विश्वास महत्वाचा आहे की वचन महत्वाचं पहिलं आहे? कोणतं पहिलं आहे? वचन पहिलं आहे की विश्वास पहिला आहे? धर्मांतराच्या माध्यमातून डायरेक्ट विश्वासावर तुम्ही जाताय, परंतु वचनाकडे जात नाही. वचन हे सर्वात प्रथम आहे. वचन ऐकणं, वचन स्वीकारणं, वचनाप्रमाणे आचरण करणं, वचनामधील जी सत्यता दिलेली आहे, सत्यतेचं ज्ञान ते संपादन करत राहणं, हे अत्यंत महत्वाचं आहे. परंतु धर्मांतरामध्ये वचनाला महत्व नसल्यामुळं जे अनेक ख्रिस्ती लोकांकडे पवित्र शास्त्रातील वचनाचं शिक्षण जो भाग आहे तो नाही दिसत, पाहायला मिळत नाही. मंडळातल्या सर्व सभासदांकडे ही बाब पाहायला मिळते, त्यांच्याकडे पवित्र शास्त्रातील वचनाचं शिक्षण नाहीये. का? कारण त्यांनी धर्मांतर करून घेतलेले. फक्त उदाहरणार्थ हा धर्मांतर शिक्षण 2 नंबरचा धर्मांतर की ज्या विधर्मी व्यक्ती आहे, पवित्र शास्त्राचा पूर्णपणे अभ्यास करतात, सत्य शोधक आहे, ज्ञान प्राप्तीसाठी ज्याच्यामध्ये शांती आणि आनंद हे वचन जीवनामध्ये प्राप्त होतात, अशा सगळ्या गोष्टीचा जेव्हा पवित्र शास्त्राच्या माध्यमातून जेव्हा ते शोध घेतात आणि जेव्हा ते मसीहाचा स्वीकार करतात, त्या लोकांच्या बाबतीत आम्हाला पाहायला मिळतं, जरी धर्मांतर शब्द आहे परंतु त्या व्यक्तींच्या मध्ये आणि ख्रिस्ती म्हणून घेणारे, ज्या बाप्तिस्मा म्हणून घेतलेले ज्या व्यक्ती आहेत, त्या व्यक्तींमध्ये जमीन आसमानचा फरक आहे. परधर्मीयातून आलेली व्यक्तीमध्ये परिवर्तनाचं शिक्षण असतं, परंतु ख्रिस्ती धर्मामधून, ख्रिस्ती मंडळातल्या सभासदांमधून, ख्रिस्ती घराण्यामधून आलेल्या व्यक्तींमध्ये परिवर्तनाचं शिक्षण नसतं. विश्वास हा नंतरचा आहे. पहिला जो भाग जो आहे तो वचन, आणि मसीहाने त्यासाठी जे काय की आम्हाला पाहायला मिळतं की चिन्ह चमत्काराने सुरुवात केली नाही, तर वचनाचं शिक्षण देण्याने त्यांनी सुरुवात केली. वचन, कारण त्या काळामध्ये यहुदी जो धर्म म्हणून जो मानणारे जे लोक होते, त्या लोकांची जे काय की त्यांना मिळालेले जे ज्ञान आणि मसीहाकडून येणारे जे ज्ञान, यामध्ये देखील जे काय की फरक होता, तफावत होती. डोंगरावी प्रवचनामध्ये काही डिव्हायडेशन्स वचनांचे पाहायला मिळतात की जुन्या काळातील ज्या गोष्टी त्याच्यामध्ये फेरबदल केलेल्या ज्या गोष्टी मसीहाने त्या केलेल्या पाहायला मिळतात. अभ्यास केल्याशिवाय आम्हाला हे जे फेर बदल केलेले आहेत ते माहिती पडत नाही. यहुदी लोकांना असं वाटत होतं की आम्ही जे काय आहे की त्या या आपल्याचे जे काय लेकर आहोत, आम्ही त्याचे सेवक आहोत, आणि ते सुनतेच्या माध्यमातून ते त्याचे म्हणून घेत होते. आणि पाऊल सांगत आहे की ही जी सुनता आहे, ही सुनता ही देहाची होत होती, आत्म्याची नाही. सुनता जी आहे ती देहाची होत होती, आत्म्याची नाही. आत्म्यामध्ये बदल कोणत्याही प्रकारे झालेला नाही, परंतु देहाची सुनता झालेली आहेत, आणि त्यामध्ये कोणत्याही प्रकारे बदल त्यांच्या जीवनामध्ये आलेला नाही. आणि म्हणून नियमशास्त्राच्या द्वारे कोणीही नीतिमान ठरविला जात नव्हता. नियमशास्त्रासाठी नुसार कोणीही यहुदी जे काय की ते परिपूर्णतेत आलेल्या नियमशास्त्राच्या नियमाप्रमाणे परिपूर्णते जीवन जगत असं पाहायला मिळत नव्हतं. देहाची सुनता झालेली आहे, फक्त बाप्तिस्मे झालेले आहेत, पण मनामधील जे काय की आत्म्यामधील असणाऱ्या सगळ्या ज्या मूळ ज्या गोष्टी आहेत, जुना स्वभाव तो तसाच आहे, तो निघालेला नाहीये, बदल झालेला नाहीये. दुसरं सेक्शन मध्ये आम्ही पाहतो, दुसरा भाग, पश्चाताप पाहिला की बाप्तिस्मा पाहिला. पश्चाताप पाहिला की बाप्तिस्मा पाहिला.
बाप्तिस्म्याच्या मध्ये आम्ही पाहतो की नेटिव्ह ख्रिश्चन किंवा इतर ख्रिस्ती मंडळांच्या मध्ये आम्हाला पाहायला मिळत आहे की आई बाप ख्रिस्ती म्हणून त्या लेकराला देखील जे काय आहे की कोणत्या प्रकारे पश्चाताप न झालेला असताना जे काय की त्यांचं वय झाले म्हणून त्यांचे बाप्तिस्मे करून देतात. पश्चातापी नाही. परिवर्तनाची ही पहिली पायरी पश्चाताप. वचनाच्या द्वारे आत्मपरीक्षण जेव्हा होतं त्यावेळेस आत्म्यामध्ये कोणती मलिनता आहे, कसं पापाने भरलेला आमचं आत्मा आहे हे त्याची जाणीव ते वचन करून देतं. आणि नंतर पश्चाताप जे काय की आत्म्याच्या द्वारे पश्चाताप करून जे काय की तो त्या सर्व ज्या मूळ ज्या मलिन असलेल्या ज्या गोष्टी, अशुद्ध असलेल्या गोष्टी, अपवित्र असलेल्या सगळ्या ज्या गोष्टी त्या सर्वात तो काढायचा तो प्रयत्न करतो, पश्चाताप तो करतो. वचन ऐकल्यानंतर, वचन स्वीकारल्यानंतर तो जे काय की तो पश्चाताप करतो आणि पश्चाताप झाल्यानंतरच तो जे काय की तो बाप्तिस्मा घेतो. पश्चातापाचं बिना बाप्तिस्मा नाही. मार्क 1 अध्याय आणि 4 वचनामध्ये इथं आम्हाला पाहायला मिळतं की जे काय की बाप्तिस्मा करणारा योहान जो एलिया तो इथं तो प्रगट करत आहे की त्याप्रमाणे पापांच्या क्षमेसाठी पश्चातापाच्या बाप्तिस्म्याची घोषणा तो करीत बाप्तिस्मा करणारा योहान अरण्यात प्रगट झाला होता. इस्रायलामध्ये तो प्रगट झालेला आहे. पापांच्या क्षमेसाठी परिवर्तन हे पापांची क्षमा करून आपलं जीवन शुद्ध पवित्र हे त्या निर्माणकर्त्याला सादर करण्यासाठी, त्याला समर्पित करण्यासाठी, पूर्ण समर्पित करण्यासाठी हे अत्यंत आवश्यक आहे. पश्चाताप पूर्ण परिवर्तन झाल्याशिवाय तुम्हाला तुमचं स्वतःच जे काय आहे की जीव आत्मा शरीराचं समर्पण करता येत नाही. परिवर्तन झालेलं नाहीये आणि अनेक जण जे आहे की आहे त्या स्थितीमध्ये जे काय आहे की ते स्वतःच समर्पण करायला पाहतात. उदाहरणार्थ कायनाच्या समर्पणासारखं त्यांचं ते समर्पण असतं. हबेलाच्या समर्पणासारखं त्यांचं समर्पण नसतं की जे त्याला मान्य होत नाही. कायनाने जे अर्पण केलेलं होतं, समर्पण केलेलं होतं ते त्याला मान्य झालं नाही. परंतु हबेलाने जे समर्पण केलं, जे अर्पण केलं ते आम्हाला पाहायला मिळतं की ते त्यांनी ते मान्य केलं. बदल घडलेला आहे. दोघांच्या जीवनामध्ये फरक आहे, कायनाच्या आणि हबेलाच्या. कायनासारखी आमची अवस्था आहे. कोणत्याही प्रकारे आमच्या जीवनामध्ये बदल झाला नाही, पूर्ण परिवर्तन झालं नाही आणि आमचा जीव आत्मा शरीर आम्ही त्याला समर्पित केलं म्हणून बोलतो आणि आहे त्या पापामध्ये जे आम्ही आमचं जीवन जगायचा प्रयत्न करतो. ना वागण्यात बदल झाला, ना बोलण्यात बदल झाला, ना कृती करण्यात बदल झाला. जोपर्यंत पूर्ण परिवर्तन होत नाही तोपर्यंत तुम्हाला कोणत्या प्रकारे पूर्णपणे शुद्ध पवित्र निर्दोष असं समर्पण स्वतःच करता येत नाही. पण असा करायचा प्रयत्न ख्रिस्ती मंडळामध्ये झालेला आहे की परिवर्तनाविनाच अनेक जण ज्यांनी आपलं जे काय की समर्पित जीवन त्या अरुणाला केलं म्हणून ते म्हणतात, परंतु ते त्याला मान्य नाही. पश्चातापासाठी, पापांच्या क्षमेसाठी पश्चातापाचा बाप्तिस्म्याची तो घोषणा करीत होता. मार्क शुभोधनामध्ये जे काय की इथे आम्हाला जे काय की हा संदेश पाहायला मिळतो. स्वतः मसीहाने, येशू मसीहाने जो संदेश दिलेला आहे तो संदेश देखील इथं आम्हाला पाहायला मिळतो. 15 वचनामध्ये, 1 अध्याय 15 वचनामध्ये की काळाची समाप्ती झालेली आहे, तर एलोहिमचं राज्य जवळ आलेलं आहे. पश्चाताप करा व सुवार्तेवर विश्वास ठेवा. पश्चाताप करा, सुवार्तेवर विश्वास ठेवा. एलोहिमचं राज्य जवळ आलेले आहे. त्यांना तो सांगते इस्रायल लोकांना, परंतु बाप्तिस्मा करणारा योहानाला यहुदी लोकांची अवस्था कशा प्रकारची आहे ही त्याची पूर्णपणे त्याला जाणीव होती, ज्ञान होतं. आणि म्हणून लूका शुभवर्तमान 3 अध्यायामध्ये इथं आम्हाला पाहायला मिळतं. 7 वचनामध्ये, 7-8 वचनामध्ये इथं पाहायला मिळतं. इथं तो दाखवते की तेव्हा लोक समुदायातील त्याच्यापासून बाप्तिस्मा घ्यायस त्याच्याकडे निघून येत असत. त्यास तो असे म्हणत असत
अहो सापाच्या पिल्लांनो, भावी क्रोधापासून तुम्हाला कोणी सावध केले? आता पश्चाताप तापास योग्य अशी फळ द्या. आता पश्चातापास योग्य अशी फळ द्या. पश्चातापास योग्य अशी फळ द्यायला तो लावत आहे. पश्चाताप हा सर्वात महत्वाचा तो इथं दाखवला जाते. प्रायश्चित किंवा पश्चाताप. प्रायश्चित की केलेले चुका अपराध, इस्रायल लोक करत होते की केलेले चुका अपराध जे काय की ते पदरी घेणं, त्याकरता आपल्या जीवाला जे काय की आपल्या शरीराला इजा देणं आणि जे काय की ते संपूर्ण ते प्रायश्चिताच्या शेवट आम्हाला पाहायला मिळते की स्वतःसाठी जे काय की अर्पण करणं. परंतु आता तो भाग इथं नाहीये. नवीन करारामध्ये तुम्हाला स्वतः प्रायश्चित करायचंय, तुम्हाला स्वतः पश्चाताप करायचा आहे. पश्चातापाच्या द्वारे पाप कबुली करायची, पाप त्याच्या समोर सादर करायचंय, ते त्याला सांगून त्याची क्षमा मागून पापांची क्षमा पाहून, हा सर्वात महत्वाचा भाग आहे. पापांची क्षमा पावणं. पापांची क्षमा पावल्यानंतर आम्हाला पाहायला मिळतं की तो पुढे जे काय की आमचा तो स्वीकार करतो, तो आमची प्रार्थना तो ऐकतो. त्या जकातदाराने काय प्रार्थना केली? तो आकाशाकडे पाहण्यासाठी झटला. आकाशाकडे त्यांनी बघितलं नाही, आपली मान खाली ठेवली मंदिरामध्ये आणि तो प्रार्थना करते की हे प्रभू माझ्या पापाची क्षमा कर, माझ्यावर दया कर. पापापासून मुक्तता ही पूर्ण परिवर्तनाच्या सेक्शन मधले ते भाग आहे. पाप करत आहे आणि बाप्तिस्मा घेतलेला आहे, पाप करत आहे आणि विश्वास ठेवलाय म्हणतो, फायदा नाही काय त्याचा. ते फक्त कारण तुमचं धर्मांतर तुम्ही करून घेतलेलं आहे. पश्चाताप आम्ही पाहतो की पहिला की बाप्तिस्मा पहिला. अनेक चर्चेस मध्ये बाप्तिस्मा हा पहिला केला जातो, पण त्या व्यक्तींजवळ पश्चाताप नसतो. तिसऱ्या सेक्शनमध्ये आम्हाला पाहायला मिळत आहे की आशा पहिली की सार्वजनिक जीवन पहिलं. पवित्र शास्त्रानुसार आशा पहिली की सार्वजनिक जीवन पहिलं हे शोधणं अत्यंत महत्वाची बाब आहे. आम्हाला पाहायला मिळतं की आशा जी आहे ही विश्वासाच्या बरोबर संयुक्त आहे, जोडली गेलेली आहे. विश्वासाच्या व्याख्येमध्ये आम्हाला ती आशा जी काय तो दाखवते. विश्वास हा आशा जोडलेल्या गोष्टी बरोबर, आशा धरलेल्या गोष्टी बरोबर आम्हाला तो पाहायला मिळतो की ती जोडली गेलेली आहे विश्वासाच्या बरोबर. आशा, विश्वासाची व्याख्या आपल्या सर्वांना माहिती आहे लोकांच्या पत्रामध्ये. विश्वास हा आशा धरलेल्या गोष्टी बद्दलची खात्री ती आहे. इब्री लोकांच्या पत्रात तो लेखक तो दाखवते, अज्ञात लेखक दाखवते, विश्वासाच्या बरोबर ती आशा जोडलेली आहे. न दिसणाऱ्या गोष्टीबद्दलची ती खात्री देते आशा. सार्वजनिक जीवन आम्ही डोळ्याने पाहिल्या नसताना देखील आम्हाला ती आशा आहे की आमच्या आत्म्याला जे काय की परिवर्तित झालेल्या आमच्या आत्म्याला त्याच्यामधील जे सार्वजनिक जीवन ते प्राप्त होतं. आशा पहिली की सार्वजनिक जीवन पहिलं. आज कोणत्याही प्रकारे ख्रिस्ती म्हणून घेणाऱ्या लोकांच्या जीवनामध्ये सार्वजनिक जीवनाची आशा नसताना देखील ते सार्वजनिक जीवन मिळवण्याचा प्रयत्न करताय. का तर त्यांनी त्या मसीहाला स्वीकारले म्हणून म्हणतात, मसीहाचा धर्म स्वीकारलाय म्हणून, ख्रिस्ती धर्माचे ते अनुयायी झाले म्हणून. सार्वजनिक जीवन तसं मिळत नाही. सार्वजनिक जीवनासाठी किती परिकष्ट करावं लागते जीवनामध्ये हे वचनाच्या माध्यमातून जर अभ्यास केला तर आम्हाला माहिती पडत. चुकीचे आणि गैरसमज जे काही ते अनेकांनी ते करून घेतलेले पाहायला मिळतात. वास्तविक जे काय ती वस्तुस्थिती मूळ जी आहे सार्वजनिक जीवन हे प्राप्त करून त्यांना घेता येत नाही. परिवर्तनच झालेलं नाहीये, पापांची क्षमा झालेली नाहीये. बाप्तिस्मा याचा अर्थ करार. बाप्तिस्मेचा अर्थ करार की मी माझं मागचं सर्व वाईट जीवन सोडून मी तुझ्या आत्म्याच्या द्वारे नवं जीवन जगण्याचा मी प्रयत्न करेन.
त्यासाठी लागणारं जे ज्ञान, वचनाचं ज्ञान तो पुरवत राहतो. वचन जे आहे त्याचं भरपूर पाहिजे. सार्वजनिक जीवन आम्ही पाहतो की हे सहजासहजी हे आत्म्याला प्राप्त होत नाहीये. चौथ्या भागामध्ये आम्ही पाहतो की एलोहिमची मुलं म्हणून घेणं पहिलं की पवित्र आत्म्याने परिपूर्ण होणं पहिलं. त्यातलं कोणतं प्रथम आहे? अनेकांमध्ये पवित्र आत्मा नाहीये. आता रोमकरच्या पत्रानुसार जे काय की प्रेषित पौलांनी सांगितलेल्या वचनानुसार की जितक्याला त्याचा एलोहिमचा आत्मा चालतो तितक्याला त्याने त्याची मुलं होण्याचा अधिकार दिलेला असताना अनेकांजवळ पवित्र आत्मा नसताना देखील ते स्वतः जे काय की त्या एलोहिमची मुलं ते स्वतः म्हणून घेतात. स्वतःला म्हणून त्याची मुलं म्हणून घेणं यामध्ये कोणत्याच प्रकारे त्यांना फायदा बी नाहीये. कारण जो शिक्का मुर्तब केला जातो तो पवित्र आत्म्याचा आहे. पवित्र आत्म्याच्या द्वारे जे काय की तो पवित्र आत्म्याद्वारे तो शिक्का मुर्तब केला जातो. ते आध्यात्मिक नवीन जीवनाकरिता असणारे जे बाप्तिस्मा तो पवित्र आत्म्याच्या द्वारे तो मिळत असतो. ते नवीन जन्म होत असतो. नवजीवन नवीन जीवन मिळण्यासाठी, नवीन जन्म होण्यासाठी या गोष्टी अत्यंत आवश्यक आहे. धर्मांतर झालेल्या कोणत्या त्या व्यक्तींजवळ ह्या गोष्टी नसतात. परिवर्तन होऊन मसीहाचा स्वीकार करणाऱ्या व्यक्तींमध्ये त्या गोष्टी पाहायला मिळतात. त्याची मुलं पवित्र शास्त्रात दोन प्रकारची मुलं देखील दाखवली गेलेली आहेत. एक सैतानाची मुलं देखील दाखवली गेलेली आहेत आणि त्या एलोहिमची मुलं देखील दाखवली गेलेली आहेत. बाप म्हणून आम्हाला पाहायला मिळतं की तो एलोहिम पितेला देखील जे काय की अब्बा म्हणून जे काय की बाप म्हणून दाखवले गेलेले आहे आणि सैतानाला देखील लबाडीचा बाप म्हणून दाखवले गेलेले आहे. लवाडीचा बाप असा तो शब्द इथे पाहायला मिळतो. शैतान जो आहे हे सर्व एकत्र आहे, मिळून आहे. मंडळांमध्ये, सर्व जागतिक मंडळामध्ये हे सर्व लोक एकत्र आहे. शैतानाचे देखील लोक आहेत मुलं आणि ते एलोहिमची मुलं देखील एकत्र आहे मंडळीमध्ये. धर्मांतर झालेले देखील लोक जे आहेत मंडळीमध्ये आहेत आणि परिवर्तन झालेले देखील लोक मंडळीमध्ये आहेत. परंतु त्याबद्दलचं जे प्रतिफळ ज्याच्या कोणासाठी मिळणार आहे ते ज्याचं परिपूर्ण परिवर्तन झालेलं आहे, परिवर्तनाची परिपूर्णता ज्यांनी केली त्याच्याकडून त्याला प्रतिफळ मिळेल सार्वकालिक जीवनाचं. कारण तो त्याच्या आत्म्याच्या द्वारे तो चालत आहे. नवीन जन्म तो पावलेला आहे. पुन्हा त्या यहुदी मुद्द्याकडे लक्ष केंद्रित करूया. निकोदेमेस की ज्याच्याबरोबर तो संवाद करते मसीहा, गुरु शिक्षक आहे तो निकोदेमेस. पाण्याने आणि आत्म्याने जन्म झाल्याशिवाय एलोहिमच्या राज्यामध्ये कोणालाही प्रवेश करता येत नाही. पाणी वास्तविक रूपात किंवा अलंकारिक तो शब्द तिथे तो वापरलेला आहे. पाणी हे शब्द अर्थात वचन. म्हणून इतिहास करायच्या पत्रामध्ये पाऊल तिथं मंडळीच्या बाबतीत तो दाखवतो की त्याने मंडळीला त्याच्या बाजूला जलरूपी स्नानाने शुद्ध आणि पवित्र केलं. अर्थात वचनरूपी जल स्नानाने त्याने शुद्ध केलं. धर्मांतर करणाऱ्या व्यक्तींमध्ये कोणत्याही प्रकारचे वचनाचं जे काही साठा नसतो, वचनाचं ज्ञान नसतं. अज्ञानामध्ये, आध्यात्मिकतेमध्ये ते नाश पावते. अर्थात अनेक ख्रिस्ती मंडळांमध्ये अशा प्रकारचं धर्मांतर झालेले अनेक लोक पाहायला मिळतात. परिवर्तन झालेलं नाही, पूर्ण परिवर्तन. पवित्र आत्म्याने जोपर्यंत आम्ही परिपूर्ण होत नाही तोपर्यंत आमचा नवीन जन्म होत नाही. त्या निकोदेमेस जो यहुदी लोकांचा जो शिक्षक आहे, गुरुजी आहे, त्याला तो दाखवते. वचन ते तुमच्या जो वचनाचं ज्ञान पाहिजे आणि आत्म्याने देखील तुम्ही जन्म घेतला पाहिजे, पवित्र आत्म्याने.
अर्थात आमच्या आत्म्यामध्ये त्याच्या आत्म्याच्या द्वारे शिक्कामोर्तब होणं, पवित्र आत्म्याद्वारे शिक्कामोर्तब होणं, पूर्ण परिवर्तनाची ही शेवटची पायरी तिथं पाहायला मिळते की त्याच्या आत्म्याच्या प्रेरणेने ती व्यक्ती जी आहे ती चालत असते. त्या पवित्र आत्म्याच्या इच्छेनुसार ती व्यक्ती कार्य करत असते. त्या पवित्र आत्म्याच्या योजना तो पूर्ण करण्यासाठी सदैव जे काय की तत्पर असतो, तयार असतो. पूर्ण परिवर्तनामधील जे पहिल्या, दुसऱ्या, तिसऱ्या अशाच प्रकारच्या त्या 5 पायऱ्या आहेत, या अत्यंत महत्वाच्या आणि जरुरीच्या ज्ञानाच्या बाबतीत आहे पाहायला मिळतात. ज्ञान ते पूर्ण परिवर्तनाचं इथं मसीहाच्या बाबतीत इथं जे काय की संदेशाच्या मधल्या सुरुवातीला शिक्षणाच्या सर्वात पहिलं आम्हाला इथं पाहायला मिळतं की इथं मार्ग शुभोधमामध्ये जे काही सांगण्यात आलेलं आहे त्या सांगण्यामध्ये तो इथं स्वतः मसीहा तो दाखवते आणि बाप्तिस्मा करणारा योहान म्हणजे तो एलिया हा देखील तो इथं दाखवते. एलिया इथं दाखवते 4थ्या वचनामध्ये की पापांच्या क्षमेसाठी पश्चातापाच्या बाप्तिस्म्याची घोषणा ते करीत होता. कोणाला जगातल्या कोणत्याही व्यक्तीला असं म्हणता येत नाही की मी पाप केलं नाही, मी पापी नाहीये. पापाच्या माध्यमातून चालत आलेली जी संतती ती पापीच गणली जाते. आणि म्हणून पाऊल म्हणाच्या पात्रामध्ये तर लिहित आहे की सर्वांनी पाप केलेले आहे. सर्व मानवी देहावर जितके जे काही जन्म घेऊन येतात त्या सर्वांनी मसीहा सोडून, सर्वांनी येशू मसीहा सोडून सर्वांनी पाप केलेले आहे आणि त्या एलियनच्या दोरासाठी अंतरले, दुरावलेले आहेत. पाप जे आमच्या अंतःकरणामधून जे काय की ते कार्य करत असतात, विकाराचे आत्मे, शैतानाचे दुष्ट आत्मे आमच्यामध्ये जे काय की आत्म्याच्या माध्यमातून आमच्या शरीरावर नियंत्रण ठेवून ते जे काय ते कार्य करतात. ज्यांनी फक्त शारीरिकरित्या मसीहाचा स्वीकार केलेला आहे, धर्मांतर करून घेतलेले आहे, ते सर्वच लोक आम्हाला काय म्हणतात ते पापामध्ये ते बंदिस्त आहे. पापामध्ये ते बंदिस्त आहे. कारण परिवर्तन नेमकं कशाचं व्हायला पाहिजे? मन फिराव, हिंदीमध्ये शब्द आले मन फिराव. आत्म्याचं परिवर्तन होणं महत्वाचं आहे. आत्माच्या कमांडमध्ये, अधिकारामध्ये आमचं शरीर आम्ही ठेवलं पाहिजे. शारीरिक बुद्धीच्या कमांडमध्ये किंवा अधिकारामध्ये आमचं शरीर आणि आमचा आत्मा नसला पाहिजे. आमची बुद्धी सांगन तसं आम्ही करतो. आत्म्याचं कधी आम्ही ऐकतो? एक तर तो डेड झालेला मेलेला आहे. अनेकांचे आत्मे आजारी पडले, पापाच्या आजारामध्ये त्रस्त आहे. अनेक आत्मे गुलामगिरीमध्ये, सैतानाच्या दुष्ट आत्म्यांच्या गुलामगिरीमध्ये जे काय की जखडले गेलेले आहेत. कसा तो चांगल्या गोष्टी तुम्हाला शिकू शकतो तुमचा आत्मा? तो गोष्टी शिकू शकत नाही. नवीन जन्म जोपर्यंत तुमचं पूर्ण परिवर्तन तुम्ही करून घेत नाही तोपर्यंत नवीन जन्माचे अनुभव तुमच्या जीवनामध्ये येत नाही, येणार नाही. तुमच्या आत्म्याला स्वतः तुमच्या शरीरावरती कमांड करता यायला पाहिजे. त्या आत्म्यामध्ये, तुमच्या आत्म्यामध्ये तो स्वतः पवित्र आत्म्याला तुम्ही शिक्कामोर्तब करून घेतलं पाहिजे की जो प्रिन्सिपल आहे, जो शिकवणार आहे, जो शिक्षक आहे, जो आज्ञा आणि नियम या सगळ्या गोष्टी शिकवतो. आमच्या जीवनामध्ये आम्ही कशा प्रकारे वागलं पाहिजे, कशा प्रकारे चाललं पाहिजे, कशा प्रकारे बोललं पाहिजे, या सर्व गोष्टी आम्ही त्या आत्म्याच्या द्वारे, आमच्या आत्म्याच्या माध्यमातून आमच्या शरीरामध्ये त्या अन्न हे महत्वाचे परिवर्तनाच्या दृष्टिकोनातून. परिवर्तन ख्रिस्ती मंडळांचं, सभासदांचं परिवर्तन झालेलं नाहीये. फक्त नेटिव्ह ख्रिश्चन या माध्यमातून धर्मांतर झाले. कायद्यातला तो शब्द आहे नेटिव्ह.
इतकं सिरियस किंवा इतकं जे काय आहे की महत्वपूर्ण अशा गोष्टी आत्म्याच्या बाबतीत आम्ही देत नाही, करत नाही. आमच्या आत्म्याचा देखील आम्ही विचार करत नाही की ज्या आत्म्याला पूर्ण परिवर्तनाच्या द्वारे बदली करणं, बदल घडवून येणं, माणसाच्या हातामध्ये स्वतःच्या जीवनाचा बदल करून घेण्याचा अधिकार किंवा स्वतःला ते सामर्थ्य नाही. एक दिवस 2 दिवस तो चांगल्या वागायचा प्रयत्न करत आणि तिसऱ्या 14 दिवशी तो परत एका की तो त्याच्या मूळ ह्याच्या स्वभावामध्ये तो परत येईल. माणसाचं पूर्णपणे आत्म्यामध्ये बदल करणं हे सामर्थ्य त्याच्या यावे एलोहिमच्या आत्म्यामध्ये, पवित्र आत्म्यामध्ये आहे की जो पवित्र आत्मा जेव्हा तुमच्या आत्म्यामध्ये येईल त्यावेळेस तुम्ही त्या सामर्थ्याने परिपूर्ण व्हाल. बदल होईल तुमच्या आत्म्यामध्ये, तुमच्या जीवनामध्ये बदल होईल, तुमच्या बोलण्यामध्ये बदल होईल, तुमच्या कार्यामध्ये बदल होईल, तुमच्या विचारामध्ये बदल होईल. पवित्र आत्मा नाही फायदा नाही. पापांची क्षमा झालेली नसताना मी विश्वास ठेवलाय, मी बाप्तिस्मा घेतलाय, मी शास्त्र वाचतो, वचन वाचतो, पण वचनाप्रमाणे आचरण नाही. फायदा काय आहे? एक जगामधलं एक चित्र तुमच्या समोर दाखवत आहे. विधर्म्यामधून आलेल्या व्यक्ती ज्या आहेत की ज्यांच्या जीवनामध्ये त्यांच्या आत्म्याच्या माध्यमातून त्यांनी पूर्ण परिवर्तन जेव्हा त्यांनी केलं, त्या व्यक्तींमध्ये, परिवर्तित झालेल्या व्यक्तींमध्ये आणि आई वडिलांच्या द्वारे ख्रिस्ती होत आलेल्या व्यक्तींमध्ये जमीन आसमानचा फरक पाहायला मिळतो. परिवर्तन झालेली व्यक्ती ही क्रियाशील असते, कार्यशील असते, त्याच्या इच्छेप्रमाणे चालायचा ती सतत प्रयत्न करत असते, अद्भुत कृत्य करण्यामध्ये ती प्रबळ असते. परंतु धर्मांतर, ख्रिस्तीपणाचं धर्मांतर झालेल्या लेकरांच्या माध्यमातून किंवा त्यांच्या आईवडिलांकडून कोणत्या प्रकारे या गोष्टी जे काही पाहायला मिळत नाही. धर्मांतर याचा अर्थ जर सरळ बघितला तर देहाचे सुंदर झालेल्या लोकांसारखे ते आहे धर्मांतर. आत्म्यामध्ये कोणत्याही प्रकारचं पूर्ण परिवर्तन झालेलं नाहीये. मराठीमध्ये ती म्हण आहे, मनी ना भाव आणि देव मला पाव. मनी म्हणजे आत्म्यामध्ये भाव नाहीये, त्याच्यामध्ये आदर नाहीये, त्याच्या इच्छेप्रमाणे चालायला तयार नाही आणि तुम्हाला दर्शन दे, तुम्हाला पाव. कसा तो भेटणार? आत्म्याच्या द्वारे, आमच्या आत्म्याच्या द्वारे त्याच्या आत्म्याच्या जे काय आहे की समरूप एक होण्यासाठी प्रयत्न केला पाहिजे आणि हे परिवर्तनाच्या द्वारे तो भाग होत असतो. बाप्तिस्माहून फायदा कायच केला तुम्ही? रोमकरच्या पत्रामध्ये पाऊल देखील इस्रायल लोकांना तो दाखवते की त्या यहुदी इस्रायल लोकांना जे काही मोशाच्या द्वारे त्यांनी तांबड्या समुद्रामधून आणलेलं आहे आणि तो ते दाखवते. ते रूपक आहे त्यांच्या बाप्तिस्म्याचं. मोशेकडून त्यांचा बाप्तिस्मा झालेला असताना देखील ते त्यांनी जे काय त्यांचं जीवन सुधारलं नाही, त्यांच्यातले जे पाप आहे ते पाप कमी झाले नाही. बाप्तिस्मा होऊन देखील फायदा काय झाला त्यांचा? त्या यहोवे एलोहिमला संतोषीनं, त्याला संतोषकारक अशा सगळं आमच्या जीवनामध्ये जीव आत्म्या शरीराद्वारे कार्य करणं हे अत्यंत महत्वाची बाब आहे. हे पूर्ण समर्पण केल्याशिवाय, समर्पण हे देखील आमचं जीव आत्मा शरीर जोपर्यंत त्याच्याकडून शुद्ध पवित्र निर्दोष हा केला जात नाही तोपर्यंत आमच्या जीवनामध्ये कोणत्या प्रकारे आम्हाला त्याला समर्पण करता येत नाही, पूर्ण समर्पण करता येणार नाही. काही ना सारखं आमचं जे काही समर्पण राहील. जे त्याला मान्य नाही, संतोषकारक नाही होणार त्याला त्या गोष्टी.
वचनामध्ये आम्ही पाहतो की बाप्तिस्मा घेणाऱ्या व्यक्तींना आम्हाला पाहायला मिळते ख्रिस्ती शब्द नाही झाला तर तो मसीहाचा शिष्य झालेले म्हणून दाखवले गेले. त्या पित्याच्या पुत्राच्या आणि पवित्र आत्म्याच्या नावात बाप्तिस्मा द्या आणि त्यास माझे शिष्य बनवा. ख्रिस्ती बनवा म्हणून नाही, शिष्य बनवा. शिष्यास काबिलियत असणाऱ्या ज्या गोष्टी आवश्यक आहेत त्या गोष्टी मंडळांतल्या सभासदांमध्ये पाहायला मिळत नाही. परीक्षण केल्यानंतर शिष्य म्हणावास योग्य जो नाही त्याला शिष्य म्हणता येत नाही. त्याचे शिष्य होण्यासाठी त्याने सांगितले, ख्रिस्ती नाही. अर्थात पाठवलेले, जबाबदारी असलेले, कार्य करण्यासाठी पाठवलेले शिष्य. स्वर्गारूढ होण्याच्या वेळेस त्यांनी तेच सांगितलंय, त्यास पित्याच्या पुत्राच्या पवित्र आत्म्याच्या नावात बाप्तिस्मा द्या. ज्या मी गोष्टी तुम्हाला सांगितल्या आणि शिकविल्या ते त्यास पायात शिकवा. शिकवण्यासाठी तो सांगत आहे, शिक्षण देण्यासाठी तो सांगत आहे. वचनाचं ज्ञान असणं हे अत्यावश्यक आहे. पहिल्या टॉपिककडे जो मुद्दा आहे त्या पहिल्या टॉपिककडे आम्हाला पाहायला मिळतं की पहिल्या भागामध्ये आम्ही पाहतो की विश्वास पहिला की वचन पहिलं. विश्वास हा नंतर आहे पण वचन हे पहिले. वचन जेव्हा आमच्याकडे येतं, आमच्याजवळ यायला पाहिजे. आम्ही ते वचन स्वीकार करण्यासाठी आमचा आत्मा हा सुपीक असा ठेवला पाहिजे, सुपीक जमिनीसारखा. परंतु तिथं कॅल्क्युलेशन, तिथं जे काही विभागणी दाखवली गेलेली आहे, मसीहाने 4 प्रकारच्या जमिनी तिथे दाखवलेल्या आहेत. मानवाचा आत्मा हे 4 प्रकारे ते दाखवते. वाटेवर पडलेल्या बियासारखं, काटेरी झुडपात पडलेल्या बियासारखं, खडखडीवर पडलेल्या बियासारखं आणि चांगल्या जमिनीत पडलेल्या बियासारखं ते आत्मे. हे 4 प्रकारच्या विभागामध्ये जी काय की आमच्या आत्म्याची विभागणी कोणत्या वर्गामध्ये आम्ही केली. धर्मांतर झालेल्या व्यक्तींच्या बाबतीत फक्त 3 पहिले जे आहेत ते शिक्षण तिथं पाहायला मिळतात. वाटेवर पडलेल्या बियासारखं त्यांचं असतं जीवन, काटेरी झुडपातल्या बियासारखं किंवा खडखडीवर पडलेल्या बियासारखं. पण पूर्ण परिवर्तन झालेली व्यक्ती हे चांगल्या जमिनीतली, सुपीक जमिनीतल्या सारखी ती असते की जे वचन ऐकते ते स्वीकारते आणि त्याप्रमाणे आचरण करते. वचन ऐकणं, स्वीकारणं आणि त्याप्रमाणे करणं. वचनाप्रमाणे आचरण करणारे तुम्ही असं म्हणून सांगते. स्वतःची फसवणूक करून घेऊ नका म्हणून पाऊल द्या सांगते मंडळांना. वचनाप्रमाणे आचरण करणारे तुम्ही असा. जोपर्यंत तुम्हाला त्या वचनाच्या द्वारे चालवणारा पवित्र आत्मा, त्याचा पवित्र आत्मा तुमच्याकडे नाहीये, जो काबेतोवा, तोपर्यंत तुम्हाला त्याच्या इच्छेप्रमाणे, त्या यावेळी आबाच्या इच्छेप्रमाणे तुम्हाला चालता येणार नाही. कारण आत्मा त्या सगळ्या गोष्टी चालवत असतो, पवित्र आत्मा. जर आत्माच नाहीये तर आम्हाला पाहायला मिळते की त्या सर्व लोकांची गणना ज्या मत्तेकृष्णवर्तमान मध्ये दाखवलेल्या शहाण्या आणि मूर्ख कुमारिकेमध्ये ज्या कुमारिका आहे त्या कुमारिकेत त्याप्रमाणे मूर्ख कुमारिकेमध्ये त्यांची गणना होते. ख्रिस्तीपणाचे दिवे आहे, धर्मांतर झाले ख्रिस्ती, पण पवित्र आत्मा नाहीये. मसीहाचा परिवर्तनाच्या द्वारे मसीहाचा स्वीकार केला, पवित्र आत्म्याने परिपूर्ण आहे. दार उघडले गेलं तेव्हा ते सामोऱ्या गेल्या. सामोऱ्या गेल्या. परंतु नंतर ज्या मूर्ख कुमारिका होत्या, धर्मांतर झालेल्या अशा अवस्थेतल्या लोकांच्या बाबतीत पाहायला मिळतं
की ते जेव्हा जातील त्यामध्ये काय की त्यांना जे उत्तर देतात पाहायला मिळत आहे की मी तुम्हाला ओळखत नाही, कारण तो दार बंद करून टाकतो. परिवर्तन होणं अत्यंत गरजेचं आहे. वचन हे सर्वात प्रथम आमची जोड येणं, वचन आम्ही स्वीकार करणं, वचनाचा अभ्यास करणं, वचनाच्या द्वारे ते ज्ञान प्राप्त करत आमच्या ज्ञानामध्ये आम्ही भर घालणं, वचनात येतो जो मसीह आहे तो मसीहाचा शोध घेणं, वचनाच्या अनुसार आमचं जीवन बदलणं, वचनाचं पालन करत असताना त्याला शोभेल असं आमचं जीवन जगणं. परिवर्तन झालेला व्यक्ती हा त्याचा दृष्टिकोन असतो की माझ्या जीवनामध्ये कोणत्याही प्रकारे डाग कलंक नसावा, एखादं कोणते पाप माझ्या जीवनामध्ये नसावं, माझ्या आत्म्यामध्ये, माझ्या रोजच्या वागण्यात बोलण्यात आणि कशाच्या द्वारे पाप होऊ नये. वचन हे सर्वात पहिलं आम्ही स्वीकारलेलं आहे. काय काहीतरी मिळते म्हणून आम्ही ख्रिस्ती झालो? वचन नाहीये, वचनाचं ज्ञान नाहीये, कोणी कोणत्या प्रकारे चुकीच्या डॉक्टरीन्स, चुकीच्या वचनाचं शिक्षण देऊन जातं आणि आज सर्व जग त्यामध्ये भ्रमिष्ट होऊन बसले, मंडळ्या भ्रमिष्ट झाल्यात. कठीण बाब आहे. वचनाच्या नंतर तुम्हाला विश्वास ठेवायचा, तो विश्वासाचा आत्मा तुम्हाला प्राप्त करून घ्यायचा आहे. पहिले करिंथमध्ये जे 7 आत्मे दाखवले, कृपादानाचे 7 आत्मे, त्यामध्ये तो विश्वास ठेवण्याचा आत्मा आहे म्हणून तो दाखवत आहे. तुझ्यावर विश्वास ठेवणारा तो आत्मा, विश्वास ठेवण्याचा आत्मा तुम्हाला तो दे. ही दुसरी पायरी त्याची, विश्वास ठेवण्याची. वचन स्वीकार करणं, विश्वास ठेवणं. विश्वासाच्या द्वारे जेव्हा आमच्या वचनाचं परीक्षण केले आम्ही करतो, जी सत्यता पुढे आमच्या समोर येते की आमचं जीवन काळ्या कुरकुरीत अशा जे काय की मळकट अशा त्या चिंधीसारखं आमचं जीवन आहे, आमचा आत्मा आहे. आता त्याला शुद्ध करणं महत्वाचं आहे, त्याला साफ करणं महत्वाचं आहे. जो होणारा नाश आत्म्याचा, त्या नाशापासून त्या आमच्या आत्म्याला बचाव करणं महत्वाचं आहे. म्हणून पुढची जी पायरी आहे ती पश्चाताप. पश्चातापाच्या द्वारे आम्ही त्याचं जाणं, पूर्णपणे पापाची जाणीव होणं हा सर्वात पहिला महत्वाचा मुद्दा आहे. वचन जेव्हा आमच्या आत्म्यामध्ये कार्य करतात, एबी लोकांच्या पत्रामध्ये दाखवलं येते की दारी करणारे वचन, फार छेदून जाणारं ते वचन आहे, असं आहे ते. मनातले आत्म्यातले सर्व जे विचार जे आहेत, वाईट किंवा चांगले, ते जे काही ते प्रकट करते. जेव्हा वचनाचा स्वीकार केला, विश्वास ठेवला, विश्वासाच्या आत्म्याद्वारे जे काही तुम्ही पश्चाताप करता, त्यावेळेस तुम्हाला जे काही तुमचं मलिन असेल जीवनाची जाणीव जेव्हा होते, त्यावेळेस तुम्हाला जे काय की पश्चाताप करणं महत्वाचं आहे. केलेले पाप कबूल करणं. दुसरा भाग, पाप कबूल करणं हे सर्वात महत्वाची बाब आहे. जी व्यक्ती पाप कबूल करत नाही ती त्याच्याकडून जे काही क्षमा पावत नाही. पाप कबूल करणं. तिसरी स्टेप, पापांची कबुली देणं, अर्थात पापांची क्षमा मागणं. आम्ही केलेल्या पापांची क्षमा मागतोय? नाही करत, आम्ही मागतच नाही प्रार्थना. क्षमा मागणं चौथी महत्वाची बाब आहे की तुम्ही केलेले जे पापाची कबूल दिल्यानंतर त्याने आम्हाला आमच्या पापांची क्षमा केली किंवा नाही हे जाणून घेणं. जेव्हा पूर्ण खात्री होते की त्याने माझ्या पापांची क्षमा केली, त्यावेळेस तुम्हाला नवीन जीवन जगण्यासाठी तो तुमचे सर्व मार्ग मोकळे करतो. पंडित रमाबाईचा देखील आम्हाला पाहायला मिळतं की तिथं जे काय की इंग्लंडमध्ये ते गेल्यानंतर तिथं त्यांचा बाप्तिस्मा झाला, पण पूर्ण परिवर्तन झालेलं नव्हतं. बारा वर्षांनी त्यांचं पूर्ण परिवर्तन झालं. बाप्तिस्मा झाल्यानंतर 12 वर्षांनी त्यांचं पूर्ण परिवर्तन झालं.
तेव्हा ते आध्यात्मिक गोष्टीकडे ते वळले, तेव्हा ते आत्म्याचा विचार करू लागले. आध्यात्मिकतेमध्ये जे काय ते कार्य करण्यासाठी पवित्र आत्म्याच्या मार्गदर्शनामध्ये, पवित्र आत्म्याच्या योजनेनुसार ते कार्य करण्यासाठी बाहेर पडले. नारायण ते आम्हाला पाहायला मिळतात की बाप्तिस्मा घेण्याच्या आधी 3 महिने त्यांचं परिवर्तन झालेलं होतं. 3 महिने पहिले परिवर्तन झालेलं असताना आम्हाला पाहायला मिळतं की त्यांनी नंतर परिवर्तन झाल्यानंतर तो बाप्तिस्मा त्यांनी घेतलेला म्हणून पाहायला मिळतं. अर्थात त्यांनी पुष्कळचा अभ्यास केला, वचनाचं ज्ञान प्राप्त करून घेतलं, सत्य असत्यातले जे काही भेद आणि सत्य असत्यातले ज्या गोष्टी त्यांनी पूर्णपणे जे काय की पडताळ करून पाहणी केली आणि योग्य जे सत्य जे त्यांना वाटलं ते सत्य त्यांनी स्वीकारून त्याप्रमाणे ते पुढे आपली वाटचाल करू लागले. पश्चाताप हा महत्वाचा आहे. धर्मांतर होणाऱ्या व्यक्तींना फक्त बाप्तिस्मा दिला जातो पण पश्चाताप केला जात नाही. मंडळांमध्ये हीच अवस्था आहे. धर्मांतरित लोकांची संख्या जास्त आहे, नेटिव्ह ख्रिश्चन या नावाखाली. पश्चाताप काही झाले नाही मंडळांमध्ये. बाप्तिस्मे ते घेतात पण त्या बाप्तिस्म्याच्या द्वारे काही त्यांना फायदा नाही. पापाच्या क्षमेचा बाप्तिस्मा त्यांनी न घेतल्यामुळं नवीन जन्माचा जो बाप्तिस्मा त्या मसीहाकडून जो प्राप्त करून घ्यायचा पवित्र आत्म्याद्वारे तो त्यांना पवित्र आत्मा मिळत नाही. पापाच्या क्षमेसाठी ज्याप्रमाणे पाण्याचा बाप्तिस्मा आहे त्याप्रमाणे नवीन जीवन जगण्यासाठी पवित्र आत्म्याचा बाप्तिस्मा हा देखील तितकाच महत्वाचा आहे. त्या व्यक्तीला तो करून घ्यावा लागतो त्या यावेकडून, मसीहाकडून. पवित्र आत्म्याची ओळख आहे की ज्याच्या कोणाच्या आत्म्यामध्ये पवित्र आत्मा शिक्कामोर्तब झाला त्या व्यक्तीचं जीवन आणि सर्वसामान्य व्यक्तींचं, धर्मांतर झालेल्या व्यक्तीचं जीवन यामध्ये जमीन आसमानचे फरक पाहायला मिळतात. पवित्र आत्मा असलेल्या व्यक्तींच्या आत्म्यामध्ये तळमळ असते. योजना पूर्ण करण्याची जे काय की तो सदोदित प्रयत्न करत असतो. त्या यावे संकल्प पूर्ण नेण्यासाठी तो सदैव प्रयत्न करतो. परंतु ज्यांचं धर्मांतर फक्त झाले, फक्त ख्रिस्ती म्हणून जे म्हणून घेतलेले मंडळातले अनेक सभासद, असंख्य सभासद, कोणत्याही प्रकारे त्यांची पापांची क्षमा झाली नाही हे पाहायला मिळतं. त्यामुळे पुढील जो बाप्तिस्मा, पवित्र आत्म्याचा बाप्तिस्मा हा त्यांना घेता येत नाही किंवा मसीहा त्यांचा बाप्तिस्मा करत नाही. परिवर्तन झाल्याशिवाय तो पुढची स्टेप तो उचलत नाही. पवित्र आत्मा तो देत नाही. आणि बाप्तिस्म्याच्या द्वारे जो करारनामा जो केला जातं की माझं मागचं सर्व जीवन, वाईट सर्व जीवन सोडून मी नवं जीवन तुझ्यामध्ये जगण्याचा प्रयत्न करेल. ते सर्व पाप माझं मी सर्व खाली टाक, पाप जे आहे ते सर्व सोडून देईल. मी मरण त्यासाठी मारला जाईल आणि परत उठला जाईल. त्याच्यामध्ये पाण्यामध्ये बुडवणं आणि पाण्यामधून वर करण्याचा जो अर्थ पवित्र शास्त्र दाखल आहे रोमकराच्या पत्रामध्ये. पापाला मेलो आणि पापामधून पुन्हा जिवंत झालो. सार्वत्रिक जीवनासाठी माझ्या आत्म्याचा बचाव होण्यासाठी उठवले जाणार. बाप्तिस्मा हा ऍग्रीमेंट आहे, करार आहे. त्या सर्व गुलामगिरीमधून सुटलेल्या लोकांचा मोक्षाच्या द्वारे बाप्तिस्मा झाला. पण ते यावे एलोहिम अबाला संतुष्ट करू शकले नाही. त्याच्या विरोधात नेहमी सदोदित पाप करत गेले आणि पापाचा दुष्परिणाम त्यांना भोगावा लागला की त्या सर्वांना त्यांनी अरण्यामध्ये फिरून फिरून त्यांनी मारून टाकलं. मरणाची शिक्षा दिली. ज्या कनान देशामध्ये जाण्याचं अभिवचन त्यांना दिलेलं होतं ते अभिवचन त्यांना दिलं. त्यानुसार त्यांना त्या अभिवचनानुसार त्या कनान देशामध्ये त्यांना जाऊ दिलं नाही. पापांची क्षमा झाल्याशिवाय, त्याच्या वचनाने परिपूर्ण झाल्याशिवाय, आत्म्याने जन्मल्याशिवाय त्याच्या राज्यामध्ये प्रवेश करता येत नाही. अनेक लोक बाप्तिस्मा घेतात वय झाल्यानंतर,
जेव्हा एखाद्या लग्नाची मागणी येते आणि त्यावेळेस देव त्यांचे डोळे उघडतात, यार आमच्या पोरांचे बाप्तिस्म झाले नाही, पोरीचे बाप्तिस्म झाले नाही, आणि तेव्हा अनेक लोक जे आहे सांगतात की पहिला आमच्या मुलीचा मुलाचा बाप्तिस्मा करा.